रामकृष्ण. नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. माऊलींची ओवी आहे. अज्ञानी माणूस आणि ज्ञानी माणूस यांच्यापैकी अहंकार किंवा आपण साध्या भाषेत ज्याला गर्व वगैरे म्हणतो, थोडा फरक आहे त्याच्यामध्ये. तर तो अहंकार कोणाला बाधा करतो, कोणाच्या मागे लागतो, तर ज्ञानी माणसाच्या अहंकारामागे लागतो. आणि अज्ञानाला तो विशेष त्रास देत नाही असं नाही, विशेष न लगे अज्ञानापाठी. काय उदाहरण देता येईल त्याच्यासाठी? तर बघा, एखाद्या घरामध्ये खूप उंदीर झालेले असतात आणि त्या ग्रस्ताने एक मांजर पाळली, आणि ती मांजर जी आहे ती मांजर जिवंत उंदराच्या जास्त मागे लागते. जे उंदीर जास्त धावतात पळतात त्यांच्या मागे लागते. आणि एखादा मेलेला उंदीर जर तिला सापडला तर ती त्याच्या नादाला लागत नाही किंवा त्याला खाण्याचा प्रयत्न करत नाही. त्याप्रमाणे गर्विष्ठ माणसं आपण ज्याला म्हणतो, अहंकारी माणसं ज्याला म्हणतो, ते खूप श्रीमंत असलेले, खूप ज्ञानी असलेले या लोकांनाच अहंकार होतो. आणि जे साधे लोक असतात, दारिद्र्यानं पछाडलेले असतात, अज्ञानानं पछाडलेले असतात, त्यांना अहंकार बाधा करत नाही. मग काय, मग आपण ज्ञानी व्हायचंच नाही का? श्रीमंत व्हायचंच नाही का? गुणी व्हायचंच नाही का? व्हायचं, परंतु अहंकारापासून आपला बचाव आपण केला पाहिजे. त्याच्यापासून आपण स्वतःला वाचवलं पाहिजे. कारण विशेष करून अहंकार हा ज्ञानाच्या पाठी लागतो, असा या ओवीचा अर्थ आहे. रामकृष्ण.